हे सगळे आम्ही पक्ष, वी आर ऑल बेगर्स ऑफ द वोट्स. आम्हाला मतं पाहिजे आहेत, ती मराठा मतं पण पाहिजे आहेत, ओबीसी मतं पण पाहिजे आहेत. गावागावात ओबीसी विरुद्ध मराठा समाजाचं एक वातावरण दिसतं. मग काय करू? ओबीसीच्या डोक्यावर यांना बसवू सगळ्यांना, ओबीसीचं आरक्षण संपू, आणि मग गावामध्ये तणाव होतोय, हे होतोय, ते होतो. त्याला काय छगन भुजबळ जबाबदार नाही आहे. पण म्हणून काय जे आहे, मी काय ओबीसीची काही मान कापून टाकू का? जो बिघडवतोय त्याला विचारा ना ते प्रश्न. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात जातीच्या अस्मिता पुन्हा एकदा तीव्र होताना दिसल्या आणि त्याचे पडसाद आता निवडणुकीत पण आपल्याला पाहायला मिळतात. मराठा आंदोलन तीव्र झालं, आक्रमक झालं. त्यानंतर ओबीसी समाजाने सुद्धा त्यावर काही आक्षेप घेतले. तुम्ही अनेक मेळावे घेतले, त्याचं नेतृत्व केलं. आता कुठेतरी थोडी शांतता दिसतीये दोन्ही बाजूने. खूप ध्रुवीकरण जातीचं झालं निवडणुकीच्या तोंडावर, असं वाटत नाही? मी जातीसाठी लढलो नाही, ते मराठा समाजासाठी लढले. मी एका वर्गासाठी लढलो, ज्या वर्गामध्ये 374 जाती आहेत. धनगर आहेत, माळी आहे, वंजारी आहे, सोनार आहेत, लोहार आहे, नाभिक बंधू आहेत, अनेक भटक्या विमुक्त आहेत. ह्या सगळा वर्ग जो आहे त्याच्या आरक्षण त्याचं कमी होऊ नये म्हणून लढलो. ते जातीसाठी लढले, मराठा एका जातीसाठी. हा फरक लक्षात ठेवा. आणि आतासुद्धा जे आहे, ठीक आहे, निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये कुठे उलटे प्रकार घडत आहेत. ज्या लोकांनी ह्या बाबतीमध्ये काही बोलले नाहीत त्यांनासुद्धा गावबंदी, त्यांनासुद्धा अडवणं, त्यांच्याविरुद्ध घोषणा, हे सुद्धा प्रकार काही मतदारसंघामध्ये झाले की ते कधी ओबीसीच्या बाजूने किंवा मराठा समाजाच्या बाजूने काहीच बोलले नाही, न्यूट्रल होते असं म्हणूया. पण त्यांनासुद्धा हे प्रश्न विचारण्यात आले, त्यांनासुद्धा अडवण्यात आलं. ठीक आहे, आता तूर्त तर आम्ही गप्पच आहोत की नाही, ठीक आहे, निवडणुकीमध्ये हे नाही, जे काही करायचं ते आपल्याला आम्ही महायुती म्हणून करणार, ते महाविकास आघाडी म्हणून करणार, आणखी कोणा काय करायचं करा. पण आता समोरचे जे आहे ते जरांगे त्यांनी सांगितलं आम्ही 6 जूनला कोट्यावधी लोकांची मिटिंग घेणार आणि अमुक मागणी. आता ते जर काही मागणी करतील आणि ते जर ओबीसीच्या मुळावर येणार असेल तर जी काही फौज असेल ओबीसीची ती घेऊन छगन भुजबळ लढणार. 6 जूनला एक विक्रमी सभा होती असं जाहीर केलं. हां, विक्रमी होऊ द्या, अतिविक्रमी होऊ द्या, काय होऊ द्या, काय. पण ओबीसीवर जर आक्रमण होत असेल तर ओबीसीचे सुद्धा सगळे घटक जे आहेत, आज जरी ते वेगवेगळे पक्ष म्हणून लढत असले तरी हे सगळे एकत्र येऊन आम्ही लढणार. शेवटी ह्या जाती ज्या आहेत, ह्या जे दबलेल्या आहेत त्यांना पुढे आणण्यासाठी हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आहे. हा त्या जातींना जे आहे मान सन्मान मिळवण्यासाठी, शिक्षणामध्ये, नोकरी धंद्यामध्ये पुढे आणण्यासाठी जे बाजूला पडलेले आहेत त्यांना वरती आणण्याचा कार्यक्रम आहे तो. त्याच्यामध्ये तुम्ही सुप्रीम कोर्टाने, आयोगाने सांगितलं की बा हा पर्टिक्युलर समाज जो आहे की हा मागास नाही आम्हाला म्हणता येणार, पण त्याला वेगळं आरक्षण द्या अशी आमची भूमिका होती मराठा समाजाला. त्यामुळे तसं ते आम्ही ते दिलं, त्याला आम्ही पाठिंबासुद्धा दिला. आणि तो आज नाही, 2013 आमचं हेच म्हणणं आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. इथे अगोदरच खूप गर्दी आहे, फार मोठी लोकसंख्या आहे, त्या मानाने आरक्षण फार कमी आहे. म्हणजे 54% लोकसंख्येला फक्त 27% आरक्षण, म्हणजे अर्ध आरक्षण आहे, फार कमी आहे. त्यामुळे त्यांना मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नव्हतो, पण त्यांनी मात्र जे आहे आपण पाहिलं की बीडमध्ये आमदारांच्या घरांना आगी लावल्या, ओबीसींची जे हॉटेलं जाळली, शिक्षण संस्था जाळल्या, पक्षाचे ऑफिसर्स जाळले, लोकांचे जीव धोक्यात घातले गेले. आम्ही नाही ते केलं. हा माज, ही दादागिरी त्यांनी दाखवली, त्यांच्या कार्यकर्त्यांनी. त्यानंतर सरकारने आरक्षण सुद्धा 10% आरक्षण सुद्धा दिलं ना मग आम्ही जाहीर केलंय. पण तरी आजही आग्रही मग आता काय आग्रह कशाला सरसकट आता आग्रह कशाला, माझं तेच म्हणणं आहे ना. हा आग्रह का? 58 मोर्चे मराठा समाजाचे एवढे शांततेने निघाले, त्यांनी सुद्धा हा आग्रह कधी धरला नाही. त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आमचा टिकणारं वेगळं आरक्षण द्या. आणि याचं म्हणणं काय, आम्हाला आरक्षण तर ओबीसीतच पाहिजे, हा आग्रह का, आणि त्याच्यासाठी आम्ही लढणार.
काय काय लढणार म्हणजे काय भूमिका असेल लढणार म्हणजे पुढे? काय, तुम्हाला काय सांगणार? लढणार म्हणजे काय, तलवारी घेऊन थोडीच लढणार. नाही म्हणजे नेमकी काय मोर्चा काढणार, कारण त्यांची सगळं सभा काय? आहे एक मोठी, कारण आता मतदान अहो, सुद्धा सगळं आहे. ज्या ज्या लोकशाही पद्धतीने त्याचा विरोध करता येईल, मग ते न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून असेल, ते लोकांच्या माध्यमातून असेल, लोकशाही मार्गाने जे जे काय करते आम्ही त्याचा विरोध करणार आणि सांगणार यांना वेगळं आरक्षण दिलं आहे, आता यांना ओबीसीमध्ये आरक्षण देऊ नका. मग कुठेतरी एक म्हणजे राज्यामध्ये गावागावात एक ओबीसी विरुद्ध मराठा समाजाचं एक वातावरण दिसतं. वातावरण दिसतं. मग काय करू? ओबीसीच्या डोक्यावर यांना बसवू सगळ्यांना, ओबीसीचं आरक्षण संपवू? आम्ही काही मागितलं नाही. आम्ही सांगतो आमचं आरक्षण तुम्ही वाटेकर होऊ नका, तुम्ही वेगळं आरक्षण तुम्हाला आम्ही दिलेलं त्याच्यात जा. आम्ही काय सांगितलं? आम्ही कायदा हातात घेतला? काही नाभिक बंधूंवर हल्ला झाला, आम्ही केलं असं काही कोणावर हल्ले? अनेक ठिकाणी हे सगळे प्रकार झाले. गाड्या अडवल्या, गावबंदी केली, आम्ही केलं कोणाला असं की तुम्ही आमच्या विरुद्ध काम केलेलं आहे, मराठा आहात तुम्ही आहात, आमच्या गावात यायचं नाही? कुठे कुठे आम्ही केलं? जे करतात ना त्यांच्याशी चर्चा करायची. आम्ही ह्या त्या मार्गाने गेलो नाही. आम्ही लोकशाही मार्गानं फुलेशाह आंबेडकरांनी यांना दिलं आहे, यांचं वेगळं, तुम्हाला दिलं तुमचं वेगळं. काय आणि मग गावामध्ये तणाव होतोय, हे होतोय, ते होतो, त्याला काही छगन भुजबळ जबाबदार नाही आहे. जो जबाबदार असेल त्याला तुम्ही असं 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 तुम्हाला काय सांगायचं का की त्याच्यामुळे बाबा तुला काय करायचं ते करू दे, छगन भुजबळ आता घरी तू बस आणि लढाई बंद कर असं म्हणायचं? नाही नेते आहात तुम्ही, मी जस्ट एक सामाजिक परिस्थिती, मी नेते आहे म्हणूनच मला सामाजिक परिस्थिती म्हणूनच मला कळतं आहे. पण म्हणून काय जे आहे, मी काय ओबीसीची काही मान कापून टाकू का? की का त्याच्यामुळे लोकांमध्ये जे आहेत वातावरण बिघडतं म्हणून? जो बिघडवतोय त्याला विचारा ना ते प्रश्न. त्याला मराठा समाजाने सुद्धा प्रश्न विचारावेत, इतरांनी विचारावेत, राजकारण्यांनी विचारावेत. मी चुकलो तर मला विचारा. सत्ताधारी पक्ष कुठेतरी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात वेळीच, आत्ता नाही वेळीच त्यावेळेला कमी पडले असं वाटतं का? असं आहे ना, दोन्ही बाजूने काही गोष्टी आहेत. तिकडे जरांगेच्या इथे मीटिंग कोणाच्या कारखान्यात होत होत्या, जरांगेला रसद कोणी पुरवली, जरांगेला मोठं करण्यासाठी कोण तिथे धावत गेलं, पोलिसांवर हल्ला झाला असताना सुद्धा त्याला कसं जो मागे तो प्रकार टाकण्यात आला आणि फक्त पोलिसांनी संरक्षणासाठी केलेला जो काही लाठीचार्ज तोच कसा पुढे आला, त्यातून जरांगेचं मोठेपण कसं वाढवत गेलं, यातून मग सगळ्या गोष्टी जशा झाल्या. तुमचा रोख कुणाकडे आहे? ते काय तोंडी काय सांगायला पाहिजे? कोणाचा कारखाना तिथे आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदारांचा कारखाने आहेत तिथे. पोलिसांवर हल्ला झाला असताना, पोलीस महिलांवर सुद्धा हल्ला झाला असताना कोणी कोणाला तिथे नेलं पहिल्यांदा सकाळीच? हा विचार करा. आणि मग दुसऱ्या बाजूला विचार करा, बाबा सगळं हे शेवटी हे सगळे आम्ही पक्ष, वी आर ऑल बेगर्स ऑफ द वोट्स. आम्हाला मतं पाहिजे आहेत, ती मराठा मतं पण पाहिजे आहेत, ओबीसी मतं पण पाहिजे आहेत. आणि त्यामुळे एकदम मराठा एका बाजूला जातो आहे, मग ताबडतोब आम्ही पण तो नाही असं करू नका. आणि मग आम्ही पण त्यांना थोडंसं ज्या थोपटण्याचा प्रश्न या बाजूने पण होणार. तर पक्षाचा कार्यक्रम त्यांनी करायलाच पाहिजे, जे पक्षाचे नेते आहेत त्यांनी करायलाच पाहिजे. आता आमच्यासारखं काय बाबा ठीक आहे, आम्ही ओबीसी धर्मासाठी पाहून घेतलेलं आहे, पक्षावर ठेवा नाहीतर काढा.